हॅलो फ्रेंड्स, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी. फ्रेंड्स, आज मी जो तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेली आहे त्या टॉपिकचं नाव आहे सिंपल सेंटेन्सेस. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय? तर सिंपल सेंटेन्स म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्याचं वर्णन करतो, त्याच्यामध्ये मग त्याची स्तुती असेल किंवा मग निंदा असेल, त्याच्यामध्ये ॲक्शन नसते, त्याच्यामध्ये फक्त काय असते? वर्णन असते. बऱ्याच मुलांना टेन्स आणि सिंपल सेंटेन्स याच्यामधला डिफरन्स समजत नाही नेमका काय आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला ज्यावेळेस आपण सेंटेन्स फ्रेम करतो त्यावेळेस खूप अडचणी जातात, कारण आपल्याला सिंपल सेंटेन्सचं ॲक्च्युली माहिती नसते आणि टेन्स कॅटेगरी म्हणजे काय हे आपल्याला माहिती नसते. तर आपण या ठिकाणी आज पाहणार आहे सिंपल सेंटेन्सेस म्हणजे नेमकं काय आणि त्याचा यूज कसा करायचा. तर एकूण सिंपल सेंटेन्सचे प्रकार आहेत 6. त्याच्यामध्ये मग प्रेझेंटचे 2 प्रकार, पास्टचे 2 प्रकार आणि फ्युचरचे सुद्धा 2 प्रकार, असं आपण स्टेप बाय स्टेप सिंपल सेंटेन्सेस कव्हर करणार आहे. तर आज आपण प्रेझेंट टेन्समधली पहिली कॅटेगरी पाहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण एम, इज आणि आर याचा यूज कसा करायचा सिंपल सेंटेन्समध्ये ते शिकणार आहे आणि त्याचे निगेटिव्ह आणि व्हर्बल क्वेश्चन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे देखील आपण पाहणार आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया. बघा, सिंपल सेंटेन्सेस म्हणजे काय? साधे वाक्य. सिंपल सेंटेन्समध्ये काय येते म्हटलं मी? तर एखाद्याचं वर्णन असते, त्याच्यामध्ये त्याची स्तुती असेल किंवा मग त्याची निंदा असेल. हे झाले सिंपल सेंटेन्स. हे टेन्स कॅटेगरीमध्ये येत नाही, कारण टेन्स कॅटेगरीमध्ये जे सेंटेन्स येतात त्याच्यामध्ये ॲक्शन असते, मेन व्हर्ब असते, ॲक्शन असतात आणि साध्या वाक्यामध्ये सिंपल सेंटेन्समध्ये ॲक्शन नसते. ओके, एवढं तुम्हाला क्लिअर ठेवायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपण पाहणार आहे प्रेझेंट टेन्स. याच्यामधील एम, इज आणि आर पार्ट 1 पहिला पार्ट आहे हा सिंपल सेंटेन्सचा. याचा बघा सेन्स काय असतो? तर वाक्याच्या शेवटी आहे, आहो, आहोत असं ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी येते त्यावेळेस लक्षात घ्यायचं की हे कशाचं सेंटेन्स आहे? तर सिंपल सेंटेन्स आहे. ओके, तर बघा या ठिकाणी मी स्ट्रक्चर काढलेले आहेत, काढून ठेवलेले आहे तुमच्यासाठी. स्ट्रक्चर सूत्र काय आहे? तर ज्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह बनवायचं असते, पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवायचं, त्यावेळेस सब्जेक्ट म्हणजे काय असते? सब्जेक्ट म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊन. आपण प्रोनाऊनचा जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये पाहिलेला आहे, तसेच नाऊनचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण नाऊन म्हणजे काय पाहिलेलं आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर सगळ्यात पहिले ते व्हिडिओ पाहून घ्या. ओके, सब्जेक्ट म्हणजे काय असते? नाऊन किंवा मग प्रोनाऊन. एम, इज, आर. एम, इज, आर काय आहेत? तर हेल्पिंग व्हर्ब आहेत. हे व्हर्बच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एम, इज, आर हे काय आहेत? हेल्पिंग व्हर्ब आहे प्रेझेंट टेन्समधले. हे हेल्पिंग व्हर्ब सिंपल सेंटेन्समध्ये मेन व्हर्बचं काम करतात. याच्यामध्ये दुसरा व्हर्ब नसतं, याच्यामध्ये हेच काय असतात? मेन व्हर्ब असतात. ओके, प्लस ऑब्जेक्ट, पॉझिटिव्हचं सूत्र झालं हे. ओके, निगेटिव्ह करताना बघा सब्जेक्ट, नाऊन किंवा प्रोनाऊन प्लस एम, इज, आर प्लस नॉट. निगेटिव्ह म्हटल्यावर काय येणार? मग त्याच्यामध्ये नॉट येणार. आणि नेहमीसाठी एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, आपल्याला निगेटिव्ह करताना हेल्पिंग व्हर्बच्या नंतर काय टाकायचं आहे? नॉटला ॲड करायचं आहे. ओके, निगेटिव्ह प्लस ऑब्जेक्ट झालं निगेटिव्ह. नेक्स्ट पहा, ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे, पहिले आपण बनवणार आहे व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय पहा? ज्याचं ॲन्सर आपल्याला फक्त हो किंवा नाही, यस ऑर नो यानेच द्यायचं असते, त्याला आपण म्हणतो व्हर्बल क्वेश्चन. तर क्वेश्चन बनवताना आपल्याला हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यायचं आहे. एम, इज, आर प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. हा सिक्वेन्स आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस प्रश्न बनवायचा त्यावेळेस आपल्याला हेल्पिंग व्हर्बला काय करायचं आहे? सुरुवातीला घ्यायचं आहे, नंतर सब्जेक्ट आणि नंतर ऑब्जेक्ट, क्वेश्चन साईन. आता निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन ज्यावेळेस बनवायचा त्यावेळेस अशाच पद्धतीनं एम, इज, आर सुरुवातीला घेतलं मी, सब्जेक्ट घेतलं आणि नॉटला ॲड केलं सब्जेक्ट नंतर. नॉट प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन साईन, व्हर्बल निगेटिव्ह. तर चला आता आपण सेंटेन्स बनवूया.
बघा, सगळ्यात पहिले आपण एम कशासोबत यूज करायचं, इज कशासोबत यूज करायचं आणि आर कशासोबत यूज करायचं हे पाहणार आहे. तुम्हाला जनरली माहिती आहे की आय सोबत काय येते, एम येते. आय सोबत एमचं यूज करायचं. थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट. एखाद्या व्यक्तीचं, मुलाचं, मुलीचं एक नाव असेल, थर्ड पर्सन म्हणजे तिसरा व्यक्ती, तो, ती, ते एकच, त्यावेळेस आपल्याला यूज करायचं आहे इज. ही इज, शी इज, इट इज, राम इज, सीता इज, अशा पद्धतीनं. बघा नेक्स्ट आहे प्ल्युरल. प्ल्युरल म्हणजे काय असते तर दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती त्यामध्ये असतात. वी आर, दे आर, यू आर, यू आर. वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, अनेक, यू म्हणजे तू पण एकच, यू म्हणजे तुम्ही, अनेक व्यक्ती. ओके, इथपर्यंत क्लिअर. कशासोबत वापरायचं, काय वापरायचं. सपोज या ठिकाणी जर पीपल अनेक व्यक्ती असतील त्यावेळेस सुद्धा आर घ्यायचं आहे आपल्याला, कारण ते अनेक व्यक्ती आहेत. स्टुडंट्स हे सुद्धा काय आहे, अनेक आहे. स्टुडंट्स म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत, त्यावेळेस सुद्धा आपल्याला आर घ्यायचा आहे. अनेक वचनी प्रोनाऊन असेल किंवा मग नाऊन असेल त्यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे आर. ओके, तर बघा पॉझिटिव्ह बघूया आता आपण. पॉझिटिव्हमध्ये एक्झाम्पल घेतलं आहे मी. सगळ्यात पहिले आय ॲम अ टीचर. आय ॲम अ टीचर, मी कोण आहे, शिक्षिका आहे. मी माझ्याविषयी सांगितलं की मी कोण आहे, शिक्षिका आहे. याच्यामध्ये काय झालं, फक्त मी माझ्याविषयी काय सांगितलं, एक माहिती सांगितली. आयच्या नंतर आपण ॲम घेतलं, अ टीचर, हे झालं याच्यामधलं ऑब्जेक्ट. नेक्स्ट बघा, शी इज अ ब्युटिफुल. शी, ती, इज म्हणजे आहे, हेच याच्यामधलं काय आहे, मेन व्हर्ब सुद्धा आहे. हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब हे एकच आहे, इज. ओके, अ ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ती कशी आहे, ब्युटिफुल आहे. याच्यामध्ये काय केलं मी, तिच्याविषयीचं काय केलं, वर्णन केलं. नेक्स्ट बघा, यू आर स्टुडंट्स. तुम्ही कोण आहात, विद्यार्थी आहात. यूच्या नंतर आपण काय घेतलं, आर घेतलं. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे कशासोबत काय यूज करायचं आहे. तर यू आर स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी आहात. नेक्स्ट बघा, ही इज अ टॅलेंटेड. तो कसा आहे, टॅलेंटेड आहे. त्याच्याविषयी मी वर्णन केलं फक्त. तो टॅलेंटेड आहे त्याच्याविषयीची माहिती सांगितली. इट इज अँड ऑरेंज. हे काय आहे, ऑरेंज आहे, संत्रा आहे. इथं ए का बरं आलं, अ का बरं आलं, इथं ॲन का बरं आलं, हे आपण आर्टिकलमध्ये पाहणार आहे. तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्यायचा आठवणीने. इट इज अँड ऑरेंज, इटच्या नंतर इज घेतो आपण. अशा पद्धतीनं आपण बोलताना नेहमी म्हणतो की ती त्याची बहीण आहे किंवा ती राधा आहे, ती सीता आहे. अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण एखाद्याचं वर्णन करतो की तो खोटारडा आहे आणि ती स्मार्ट आहे, असे सेंटेन्स आपण या कॅटेगरीनुसार बनवत असतो. सिंपल सेंटेन्सचे पॉझिटिव्ह या सूत्रानुसार. ओके, बघा निगेटिव्ह सेंटेन्स पाहूया आता आपण. निगेटिव्ह करताना आपल्याला सूत्र माहिती आहे. सूत्र काय आपलं, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह झालं. ओके, जे प्रोनाऊन असलं, नाऊन असलं, त्याला कोणतं आपल्याला हेल्पिंग व्हर्ब लावायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर ठेवायचं आहे. बघा निगेटिव्ह करताना सगळ्यात पहिले घेतलंय मी, आय ॲम नॉट अ सिंगर. बघा सूत्र आहे आपलं सब्जेक्ट झाला आय. आय म्हणजे मी. ॲम हेल्पिंग व्हर्ब, या ठिकाणी मेन व्हर्बचं सुद्धा काम करते. आय ॲम निगेटिव्ह आहे म्हणून नॉट अ सिंगर, काय झालं, ऑब्जेक्ट. आय ॲम नॉट अ सिंगर, मी सिंगर नाही आहे किंवा मी गायक नाही आहे, हे या ठिकाणी आपण पाहिलं. नेक्स्ट पहा, यू आर नॉट इंजिनियर्स. तुम्ही इंजिनियर्स नाही आहात. आपलं निगेटिव्ह करतानाचं सूत्र बघा पहिले. सब्जेक्ट यू घेतला आपण. ॲम इज आर पैकी आपल्याला एक घ्यायचं आहे. मग आपण पाहिलेलं आहे यू नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, आर घ्यायचं आहे. मग इथे काय घेतलं मी, आर घेतलं. यू आर आता निगेटिव्ह आहे म्हणून काय घ्यायचं आहे, नॉट. आणि ऑब्जेक्ट आहे आपलं इंजिनियर्स. यू आर नॉट
इंजिनियर्स, तुम्ही इंजिनियर्स नाही आहात, झालं निगेटिव्ह. अशाच पद्धतीनं नेक्स्ट पहा, दे आर नॉट वर्कर्स. ते अनेक व्यक्ती आहेत. देच्या नंतर आपण काय घेतो मग, आर घेतो. दे आर नॉट, निगेटिव्ह आहे म्हणून नॉट, आणि वर्कर्स कामगार, म्हणजे ते कामगार नाही आहेत किंवा ते वर्कर्स नाही आहेत. ओके, तर सूत्रात आपण टाकलं आणि सेंटेन्स बनवलं. बोलताना आपण बरेचदा म्हणतो ना की तो खोटारडा नाही आहे, ती हुशार नाही आहे, तो चांगला व्यक्ती नाही आहे. मग हे जे असते हे काय असते, याच्यामध्ये ॲक्शन नसते. हे फक्त काय असते, त्या व्यक्तीचं एकतर स्तुती असते किंवा त्याची निंदा असते किंवा त्याचं वर्णन असते. ते झाले सगळे सिम्पल सेंटेन्स. त्याला आपल्याला या स्ट्रक्चरनुसारच फ्रेम करावं लागते. जर ते प्रेझेंटमधले असतील तर, राईट नाव आत्ताचं असेल तर, बघा, ही इज नॉट अ फार्मर, तो शेतकरी नाही आहे. राईट नाव नाही आहे, तो सध्या नाही आहे. तो, ही म्हणजे तो, इज हेल्पिंग व्हर्ब, मेन व्हर्बचं रोल एकच वर्ड प्ले करणार आहे इथं, इज. हिच्या नंतर आपण इज घेतो. निगेटिव्ह आहे म्हणून नॉट घेतलं, आणि अ फार्मर झालं याच्यामधलं ऑब्जेक्ट, तो शेतकरी नाही आहे. अशा पद्धतीनं. ओके, आता आपण पाहणार आहे व्हर्बल क्वेश्चन, ते पण पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन कशा पद्धतीनं बनवायचं त्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर क्वेश्चन कसे बनवायचे, पॉझिटिव्हचा क्वेश्चन बनवणार आहे आपण आता. बघा इथे घेतलं मी, ॲम आय अ ड्रायव्हर. एकच पद्धत लक्षात ठेवायची. आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्टला इकडून ठेवायचं आहे आणि हेल्पिंग व्हर्बला इकडून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची अल्टीपल्टी करायची आहे, सब्जेक्टला नंतर आणि हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला. जनरली आपण काय केलं होतं बघा, आय ॲम, ॲमला सुरुवातीला घ्यायचं, ॲम आय, झाला क्वेश्चन. ॲम आय अ ड्रायव्हर, मी ड्रायव्हर आहे का, प्रश्न आहे. पण हा काय आहे, व्हर्बल क्वेश्चन आहे. याचं ॲन्सर आपल्याला द्यावं लागणार आहे, यस किंवा नो, या दोनपैकीच द्यावं लागणार आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. तर हे पॉझिटिव्ह क्वेश्चन झाला. ॲम आय अ ड्रायव्हर, ॲम आय अ टीचर, मी टीचर आहे का, अशा पद्धतीनं. तर बघा नेक्स्ट, इज ही अ गुड बॉय. इज ही इज, आपण काय केलं माहिती आहे, हीला नंतर ठेवलं सब्जेक्टला आणि हेल्पिंग व्हर्बला पहिले घेतलं. इज ही अ गुड बॉय, तो चांगला मुलगा आहे का, काय आहे, प्रश्न आहे. इथे बघा सूत्र दिलेलं आहे, मी सूत्रात बघून घ्या एकदा. ॲम इज आर, याला सुरुवातीला घेतलं आपण. बाकी काही बदल आहे का, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काहीच बदल नाही, फक्त हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घेतलेलं आहे. नेक्स्ट पहा, आर दे रिपोर्टर्स. आर आणि दे अनेक वचनी आहे दे, म्हणून आपण काय घेतलं इथं, आर घेतलं. कारण देच्या नंतर आपण आर घेतो म्हणून आपण आर घेतलं सुरुवातीला. आर दे रिपोर्टर्स, ते रिपोर्टर्स आहेत का, अशा पद्धतीनं झाला आपला क्वेश्चन. तुम्हाला जर सूत्रानुसार सोपं वाटत असेल तर सूत्रानुसार बनवू शकता, किंवा तुम्हाला हे मी कसं सांगितलं की अल्टीपल्टी करायचं ते सोपं वाटत असेल तर ते लक्षात ठेवा. आपल्याला जगातला कुठलाही प्रश्न बनवताना हीच मेथड असते, आपल्याला असंच बनवावं लागते. सब्जेक्टला नंतर घ्यायचं, हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यायचं, त्यावेळेस आपण व्हर्बल क्वेश्चन कुठलाही बनवू शकतो. ओके, बघा आता आपण पाहणार आहे निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन कशा पद्धतीने बनवायचे. व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह, कारण बोलताना आपण फक्त पॉझिटिव्हच बोलत नाही तर निगेटिव्हसुद्धा बोलतो, प्रश्नसुद्धा विचारतो, त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रश्नसुद्धा आपण विचारतो. व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह एक्झाम्पल घेतले मी. बघा, इज ही नॉट अ लाईफ चेंजर. बघा शीच्या नंतर आपण इज घेत असतो नेहमी, म्हणून आपण इजला घेतलं सुरुवातीला, इज शी. निगेटिव्ह क्वेश्चन आहे म्हणून नॉट घेतलं. आता इथे पण नॉट लावू शकतो आपण, किंवा आपण इजंट असं सुद्धा घेऊ शकतो, इजंट सुद्धा घेऊ शकतो, किंवा इज शी नॉट असं सुद्धा म्हणू शकतो. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही यूज करायचं आहे. इज शी नॉट अ लाईफ चेंजर, म्हणजे ती लाईफ चेंजर नाही आहे का, काय झाला, क्वेश्चन आहे हा. समोरच्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारला की ती लाईफ चेंजर नाही आहे का, मग ॲन्सर काय येणार आहे समोरून, यस किंवा नो. यालाच आपण काय म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतो. तर बघा नेक्स्ट, आर यू नॉट सोल्जर. आर यू,
यूच्या नंतर आपण नेहमी आर घेतो, मग आपल्याला काय करायचं आहे, त्याला अल्टीपल्टी मारायचं आहे. आर यू नॉट सोल्जर, म्हणजे तुम्ही सैनिक नाही आहात का, कारण आपण अनेकांविषयी बोलत आहोत इथे. सोल्जर्स, अनेक सैनिकांविषयी. ओके, बघा नेक्स्ट. इजंट ही अ लायर. इजंट, मी आधी सांगितलं तुम्हाला की आपण याला शॉर्ट फॉर्ममध्ये इजंटसुद्धा म्हणू शकतो किंवा इज ही नॉट असं सुद्धा करू शकतो. इजंट ही अ लायर म्हणजे तो खोटारडा नाही आहे का. क्वेश्चन आहे, पण कोणता क्वेश्चन आहे, निगेटिव्ह क्वेश्चन आहे हा. ओके, नेक्स्ट पहा. आरंट दे चिल्ड्रन. आर दे नॉट असं सुद्धा आपण करू शकतो इथे, आर दे नॉट. किंवा जर आपल्याला याला सोबत घेऊन करायचं असेल तर नॉटचा शॉर्ट फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला, एन टी. आरंट दे चिल्ड्रन म्हणजे ते मुलं नाही आहेत का. काय झाला, हा क्वेश्चन झाला निगेटिव्ह. अशा पद्धतीनं बघा इथे पाहिलं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं बनवायचे सेंटेन्स, व्हर्बल क्वेश्चन कसे बनवायचे आणि व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह कसे बनवायचे, हे सर्व या ठिकाणी आपण पाहिलं. तर बघा आपण WH क्वेश्चन कसे बनवायचे ते सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. त्याच्यामध्ये WH क्वेश्चनचं संपूर्ण टॉपिक मी कवर करेन या ठिकाणी व्हर्बल निगेटिव्हपर्यंत. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला समजलं असावं. तुम्हाला काही समजलं नसेल, अडचण असेल तर प्लीज मला कॉमेंट्स करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.